नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातून एक अतिशय दुर्दैवी आणि गूढ घटना समोर येत आहे। पेच कालव्यामध्ये एका महिलेसह तिच्या 5 वर्षाचा मुलाचा मृत्यू झालाय। 36 तासाच्या अथक शोधकार्यानंतर दोघांचेही मृतदेह सापडले आहेत। पण हा अपघात होता की आत्महत्या या प्रश्नाने गावकरी आणि पोलिसांनाही गोंधळात पाडले आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। ही घटना आहे नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातल्या पेंच जलाशयाच्या भंडारा डाव्या कालव्याची। मंगळवारी 12 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास पटगोवारी येथील अलका चंद्रशेखर बेहुणे वय 28 वर्ष आणि तिचा 5 वर्षाचा मुलगा अरमान हे दोघेही कालव्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेलेत। ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। अलका आणि तिचा पती दोघेही मजुरीचे काम करतात, मात्र घटनेच्या दिवशी अलका घरी का नव्हती आणि ती अचानक आपल्या लहान मुलासोबत कालव्याच्या दिशेने का गेली या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत। कालवा परिसरात काम करणाऱ्या काही मजुरांनी आई आणि मुलाला पाण्यात बुडताना पाहिलेत, परंतु पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की क्षणात ते दोघेही दिसेनासे झालेत। त्यानंतर आरडाओरड सुरू झाली आणि या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली। माहिती मिळताच पारशिवनी पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेश कुमार थोरात यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। गोताखोर आणि एसडीआरएफ टीमच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले आहे। तब्बल 36 तासानंतर डुमरी खंडाळा परिसरातील एका लहान कालव्यात प्रथम महिलेचा मृतदेह आढळला आणि त्यानंतर काही अंतरावरच तिच्या मुलाचा मृतदेहही सापडला। अजय मेहरकुडे, सिटी न्यूज, रामटेक यांच्या रिपोर्टनुसार पोलिसांचा तपास सुरू आहे। आई आणि मुलांच्या मृत्यूचे कारण अद्याप गूढ आहेत। आशा आहे की लवकरच या प्रकरणातील सत्य बाहेर येईल आणि कुटुंबाला न्याय मिळेल।